सर्वांचं स्वागत. बीकॉम भाग 3 बिझनेस एन्व्हायरमेंट. आज दिनांक 17 सप्टेंबर 2020. आपण याआधी पाहिलं की भारतातील शेतमाल किंमत विषयक धोरणाचे मूल्यमापन हे आपण पाहिलं की मूल्यमापनामध्ये आपण मुद्दे पाहिले की शेतीमालाच्या किमतीमध्ये वाढ झाली, त्यानंतर विक्रीयोग्य वाढावा या स्वरूपातलं उत्पादन झालं, त्याचबरोबर शेतीच्या उत्पादनात वाढ झाली, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यात यश आले, असे काही मुद्दे आपण पाहिले. आता यानंतर शेतीविषयक नवे राष्ट्रीय धोरण, म्हणजे कालानुरूप सरकारच्या शेतीविषयक धोरणामध्ये बदल होणे अपेक्षित असते. त्यानुसार सन 2000मध्ये भारत सरकारने, केंद्र सरकारने शेतीविषयक नवे राष्ट्रीय धोरण स्वीकारले. त्या धोरणाचा पुनर्अभ्यास करून सन 2004मध्ये तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी आगामी 20 वर्षासाठी दीर्घकालीन राष्ट्रीय कृषी धोरणाची निश्चिती केली आणि त्यामध्ये त्यांनी पुढील तरतुदी केल्या. यातला तरतुदीमध्ये साधारणतः नवी उद्दिष्ट ठरवली राष्ट्रीय कृषी धोरणाची. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे की ॲन्युअल ॲग्रिकल्चरल ग्रोथ रेट. Government has decided that annual agricultural growth rate growing up to 4%, and that's why government has decided and they accepted some policies. Growth rate about growing up to 4% per annum. Second is efficient utilization of land, water and biodiversity. भारत हा जैवशास्त्रीय दृष्ट्या जैवविविधतेच्या दृष्टीने जगातला एक समृद्ध देश आहे आणि म्हणून पाणी, जमीन आणि जैवविविधता यांचा अत्यंत कार्यक्षम वापर करणे हे उद्दिष्ट या धोरणाचं ठरवण्यात आलं. हे पाणी एक साधन संपत्ती आहे शेतीला, जमीन हे एक महत्त्वाची साधन संपत्ती आहे आणि म्हणून त्यांचा प्रभावी कार्यक्षम वापर केला पाहिजे. उधळपट्टीचा नको आत्तापर्यंत होत होता तसा. आणि म्हणून जैवविविधता, पाणी, जमीन यांचा अत्यंत कार्यक्षम वापर करण्याचं उद्दिष्ट स्वीकारण्यात आलं. थर्ड वन इज इक्वॅलिटी थ्रू ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. इन आवर कंट्री देर इज इन अ बिग कंटेंट देर इज इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, सोशल इनइक्वॅलिटी, and that's why to abolish this inequality government has taken decision to accept new agricultural development policy, and a main part of that policy is government decided to equality through agricultural development. Every farmers has growing their income level, and that's why equality come through this agricultural development. So many peoples are having their main business is agriculture. That's why equality comes through this growing income in agriculture sector. Fourth one is sustainable development. चिरंतन विकास, टिकाऊ स्वरूपाचा विकास हवा आहे,
पण तो विकास पर्यावरणाचा विनाश घडवून झालेला विकास आतापर्यंत जसा झालेला आहे तसा नको आहे. आर्थिक विकासाची प्रक्रिया आतापर्यंत जगातल्या सर्व देशांनी स्वीकारली की ज्यामुळे पर्यावरणाचा विनाश झाला. पृथ्वीवरती जो ओझोन वायूचा थर आहे त्याला मोठं छिद्र पडलेलं आहे आणि ते छिद्र वाढत आहे आणि त्यामुळे तापमान, पृथ्वीचं उष्णतामान वाढत आहे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात हवामानावरती आणि म्हणून ओझोन वायूचा छिद्र तरी का मोठं होतं तर अनेक घातक वायू विकासाच्या प्रक्रियेत वातावरणात सोडले जातात. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे अनेक विषारी वायू या वातावरणात सोडल्यामुळे ते छिद्र मोठं होत आहे आणि अनेक नवीन नैसर्गिक आणि मानवी आपत्ती मानव समाजाला त्या आपत्तींचं संकट येत आहे. हे नको. म्हणून चिरंतन विकास पाहिजे. हे उद्दिष्ट आहे. नव्या कृषी धोरणाचे हे उद्दिष्ट आहे की चिरंतन टिकाऊ आर्थिक विकासाची प्रक्रिया साधणे. पृथ्वीभोवतीचं पर्यावरण हे टिकलं पाहिजे. पुढच्या पिढ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि ती साधन संपत्ती आपण त्यांना तशी उपलब्ध करून ठेवली जी आहे त्या स्वरूपात तो वारसा त्यांच्याकडे हस्तांतरित करायचा आहे. आणि म्हणून पर्यावरणाचा विनाश न घडता घडून येणारा विकास म्हणजे चिरंतन विकास ही उद्दिष्ट आहेत नव्या शेतीविषयक धोरणाची. दीज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ न्यू नॅशनल ॲग्रिकल्चरल पॉलिसी which has been declared in the year of 2000, and after 4 years when new government comes in the rule, they has declared in the year of 2004 agriculture minister Mr. Sharad Pawar declared this new agricultural national policy for the farmers, for the progress of the farmers, and these are the 4 objectives, main objectives. And after that government has accepted the policy. Which are the important factors in new national agricultural policy? First one is growing participation of private sector. शेती क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राचा वाढता हिस्सा. हे प्रायव्हेट सेक्टरला कृषीमध्ये गुंतवणूक, नवीन साधनं या बाबतीमध्ये त्यांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खाजगी क्षेत्राचा वाढता हिस्सा हा महत्त्वाचा भाग आहे राष्ट्रीय कृषीविषयक धोरणातला. खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे. सुशिक्षित तरुण शेती क्षेत्रामध्ये आले पाहिजेत. नवीन गुंतवणूक झाली पाहिजे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. शेती क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली तरच शेतीचा आणि पायाभूत सुविधा आधुनिकीकरणाचा या ठिकाणी उपलब्धता होईल शेती क्षेत्राला, शेतीचा विकास होईल. म्हणून खाजगी क्षेत्राला सहभागी करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त वाढता हिस्सा यामध्ये त्यांना द्यायचा आहे की ज्यामुळे नवे तरुण शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील. कंपन्या आकर्षित झालेल्या आणखी त्यांचा वाढता सहभाग करून घेतला तर गुंतवणूक वाढेल, रोजगार वाढेल, आधुनिकीकरण होईल, विकास होईल शेती क्षेत्राचा. त्यानंतर दुसरं द सेकंड फॅक्टर इज ग्लोबलायझेशन. This is the important factor in new national agricultural policy to accept globalization policy. After accepting this globalization policy,
The competitiveness in the agricultural sector, the competition will be high competition in agricultural sector. आणि म्हणून शेती क्षेत्रात जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाचा स्वीकार. जागतिक स्पर्धेत जर भारतीय शेतकरी टिकून राहायचा असेल तर त्याला जगातील उत्पादकाशी स्पर्धा करावी लागेल आणि त्याची ती स्पर्धा क्षमता टिकून राहावी, निर्माण व्हावी म्हणून जागतिकीकरणाच्या धोरणाचा शेती क्षेत्रामध्ये पण स्वीकार करण्यात आला. स्पर्धात्मकता राहिली पाहिजे, ती टिकून राहिली पाहिजे आणि ती स्पर्धा करण्याची शक्ती यावी म्हणून जागतिकीकरणाचं या ठिकाणी या धोरणामध्ये स्वीकार केलेले. शेवटी जगामध्ये जो कार्यक्षम आहे तोच टिकेल आणि त्याला अनुसरून कार्यक्षमता निर्माण व्हावी म्हणून ग्लोबलायझेशन, स्पर्धा करता आली पाहिजे, स्पर्धा करण्याची शक्ती भारतीय शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. तिसरं म्हणजे टॅक्स इम्प्रूव्हमेंट, करविषयक सुधारणा. बियाणे, खते, अवजारे, कीटनाशके, कीटकनाशके यांच्यावर जो अबकारी कर आहे त्याच्या अबकारी करामध्ये सुधारणा केली पाहिजे, त्याची पुनर्रचना करायची आहे. शेती क्षेत्रातील सुधारित अवजारांना खरं म्हणजे टॅक्स फ्री केलं पाहिजे, म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळेल. या करविषयक सुधारणा आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे. ते धोरण तसं स्वीकारलं. फ्री इंटरनल ट्रेड, देशांतर्गत मुक्त व्यापार. देशांतर्गत व्यापारावरील नियंत्रणे, बंधने काढून टाकली आणि फ्री इंटरनल ट्रेड, देशांतर्गत व्यापार खुला आणि मुक्त असला पाहिजे, त्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ होणार नाही आणि म्हणून हे धोरण स्वीकारण्यात आले. देशातल्या देशात बाजारावरची नियंत्रणं, व्यापारावरची नियंत्रणं ही काढून टाकली आणि म्हणून शेती क्षेत्राला प्रगतीची एक नवी संधी त्यामुळे मिळते. देशांतर्गत मुक्त व्यापार केला की वेगाने शेती क्षेत्राचा विकास होऊ शकतो. इन्शुरन्स स्कीम्स, प्रधानमंत्री पीक विमा योजना. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा महापूर आला आणि त्यामुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचं, पिकाचं. आणि अशा वेळी स्वतः सरकारने नुकसान भरपाई देणं हे पण सरकारला खर्च वाढण्यासाठीच एक कारण होते. म्हणून पीक विमा योजना कंपल्सरी सगळ्या शेतकऱ्यांना त्यामध्ये सहभाग करून घेतला. अशा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपोआप भरपाई मिळते आणि त्यांचं नुकसान होत नाही आणि सरकारवरही मदतीचा जास्त ओझं निर्माण होत नाही सरकारवरती. म्हणून विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, या योजनेची अंमलबजावणी अतिशय चांगल्या रीतीनं करण्याचं ठरवण्यात आलं. अनेक पिकं, अनेक फळं, अनेक भाजीपाला या पीक विमा योजनेखाली आणण्याचा प्रयत्न चालू आहे. जाचकाठी त्यातल्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही निकोप अशी पीक विमा योजना अजूनही आपल्या देशात सुरू नाही. अनेक अडथळे आहेत, अनेक प्रतिकूल प्रवृत्ती आहे विमा कंपन्यांची. त्यातूनच हळूहळू ही पीक विमा योजना ज्यावेळी सगळ्या पिकांना, सगळ्या शेतीमालासाठी लागू होईल, तो दिवस शेतकऱ्यांच्या जीवनातील एक क्रांतिकारक दिवस होईल. अनेक पिकं, फळं, भाजीपाला अजूनही या योजनेमध्ये त्यांचा समावेश केला नाही आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकार सगळीकडे पोहोचू शकत नाही, कमी पडते. अशावेळी पीक विमा योजना चांगल्या आणल्या, सरकारवरही बोजा येत नाही आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळते. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट,
शेती सुधारणांच्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल आणि रोजगारासाठी जो काही तरुणांचा लोंढा शहरामध्ये जातोय, शहरी भागात जातोय, अर्बन एरियामध्ये जातोय हा लोंढा, त्याच्यामुळे तिथं अनेक प्रश्न निर्माण होतात आणि खेडी मागास राहतात. मग खेड्यांचा विकास व्हायचा असेल तर ग्रामीण विकासात शेती क्षेत्रामध्ये औद्योगिक ग्रामीण शेतीवर आधारित उद्योगधंदे या ठिकाणी सुरू केले पाहिजेत. अशा प्रकारच्या शेती सुधारणा व्हायला पाहिजेत की ज्यामुळे ग्रामीण विकास होईल. फक्त शेतीचाच विकास होऊन चालणार नाही. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी अनेक गोष्टी उपयुक्त आहेत, महत्त्वाच्या आहेत. आणि ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी ग्रामीण भागात पण औद्योगिकरण, कृषी क्षेत्राच्या बाबतीत होणारे औद्योगिकरण हे आवश्यक आहे ग्रामीण विकास साधण्यासाठी. अशा रीतीनं आपण नव्या राष्ट्रीय कृषी धोरणातील काही महत्त्वाचे घटक आपण पाहिले. महत्त्वाचे 6 घटक आपण पाहिले. जागतिकीकरण, खाजगी क्षेत्राचा वाढता हिस्सा, करविषयक सुधारणा, मुक्त अंतर्गत व्यापार, देशांतर्गत व्यापार, विमा योजना, पीक विमा योजना आणि ग्रामीण विकास हे महत्त्वाचे 6 मुद्दे या प्रकरणामध्ये आपण या तासामध्ये चर्चेला घेतलेले आहेत. आणि म्हणून नव्या राष्ट्रीय कृषी धोरणातील हे महत्त्वाचे घटक आहेत, या महत्त्वाच्या तरतुदी आहेत की हे धोरण 2000 आणि 2004ला डिक्लेअर करण्यात आले. शरद पवार यांनी ते व्यापक केले. 20 वर्षासाठी कृषी धोरण जाहीर करण्यात आले. कृषी विकास हा काय दीर्घकालीन प्रक्रियेचा भाग आहे आणि म्हणून 20 वर्षाचं कालावधी त्यासाठी निश्चित करण्यात आला आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं. जागतिकीकरणाच्या काळात टिकून राहावे, उद्योग स्पर्धात्मक राहिले पाहिजे शेती, त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं. करविषयक सुधारणा केल्या. देशांतर्गत मुक्त व्यापार शेती क्षेत्राचा केलेला आहे. विमा कंपन्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेमध्ये अतिशय निर्दोष अशा प्रकारच्या पीक विमा योजना राबवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यासाठी कालापव्यय होता कामा नये अशी दक्षता सरकारने घ्यायची आहे आणि म्हणून पीक विमा योजना ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकारवरचा ओझं आर्थिक मदतीचं ते आपोआप कमी होईल. विमा कंपन्या त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. नव्या राष्ट्रीय कृषी धोरणातील महत्त्वाचे 6 मुद्दे आहेत. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत.